मुंब्रामध्ये सर्व 5 जागांवर एमआयएमचा विजय झाला असून येत्या काळामध्ये संपूर्ण मुंब्रा हिरवा करणार असं सहर शेख यांनी म्हटलेलं आहे। तर भगवा किंवा हिरवा असू दे, तिरंग्यात 3 रंग आहेत असं सबा खान यांनी म्हटलं। येणाऱ्या पिढीला माणुसकीची शिकवण द्यायची आहे असं देखील सबा खान म्हणाल्या। ऐसे रंग अब मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। हर एक कैंडिडेट इंशाल्लाह 5 साल बाद सिर्फ और सिर्फ एमआईएम का आएगा, क्योंकि अब इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं। मैं यही देखना चाहूँगी, वो जो बोल रहे हैं कि हम मुंब्रा का कलर हरा करेंगे, तो आप ये भी देखिए कि मुंब्रा से सिर्फ आप नहीं जीती, बाकी दूसरे भी जीते हैं, जो कि सिर्फ एमआईएम से नहीं है, बाकी तुतारी जो हमारे एनसीपी शरद पवार जी थे वहाँ से भी वो लोग जीते हैं। चाहे भगवा हो या हिरवा हो, एक चीज़ जरूर याद रखें, अपने हिंदुस्तान का कलर तिरंगा है, जिसमें हरा भी है, ऑरेंज भी है, वाइट भी है, ब्लू भी है। तो आप सिर्फ एक ही कलर को पकड़ के रखने का मतलब नहीं है। जब सब कलर एक साथ मिलेंगे तो इंसान भी एक साथ जुड़ेंगे। वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामधील अंतर्गत वाद शिगेला पोहोचला आहे। काँग्रेसच्या आमच्याच नेत्यांनी नगरसेवक उचलून नेले असं प्रतिभा धानोरकर यांनी म्हटलं। 2 गट तयार करून काँग्रेसचं विभाजन केलं असं धानोरकरांनी म्हटलं। तर खासदार झालात म्हणजे जिल्ह्याचे मालक झाला नाहीत असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे। निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सगळेजण आपापल्या घरी असताना आमच्याच काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने काही आमचे नगरसेवक हे घरी असताना त्यांना उचलून नेले। खरं तर जे पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांना उचलून नेऊन अशी वेगवेगळे गट करायची गरज नव्हती, पण हे चुकीची पद्धत या ठिकाणी झाली आणि 2 गटामध्ये कुठेतरी काँग्रेसचं विभाजन या ठिकाणी झालं। असं म्हणत होते की सोयीनुसार आम्ही वेगवेगळे ठेवलेलं आहे। मग सोयीसाठी जर न्यायचं होतं तर निवडून आलेले टोटल 30 मेंबर होते, तुम्ही सगळ्याच मेंबराला सोबत घेऊन जायला पाहिजे होतं। जेव्हा मेंबर हे पक्षाच्या एबी फॉर्म तुम्ही दिले, पक्षाच्या सिम्बॉलवरती निवडून आले, तेव्हा अर्धे तुमचे अर्धे आमचे हा विषय अजिबात आला नाही। मी काय मेहनत घेतली आणि मी कुणाच्याही दरवाजात कुठल्याही नगरसेवकाला बोलवलं नाही, म्हणजे गेलो नाही, स्वतःहून ते नगरसेवक तिथे आलेत। आता हायकमांड येईल, त्या नगरसेवकांना प्रत्यक्ष विचारेल की कोण कोणाला घेऊन गेले। शेवट नेतृत्व खासदार झाले म्हणजे काही जिल्ह्याचे किंवा लोकसभेचे मालक ठरत नाहीत। तेथील कार्यकर्त्यांना सांभाळणं हे नेत्यांचंही काम आहे आणि खासदारांचंही काम आहे। चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे 10 नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत असं जोरगेवार यांनी म्हटलं। 2 काँग्रेस नेत्यांच्या भांडणामुळे अनेक नगरसेवक संपर्कात असल्याचं जोरगेवार यांनी म्हटलं। धानोरकर यांचे वडेट्टीवारांवरचे आरोप योग्यच आहेत असं देखील जोरगेवार यांनी म्हटलेलं आहे। वडेट्टीवार धानोरकरांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करतात असं जोरगेवार यांनी म्हटलंय। हे खरं आहे की काँग्रेसची नेहमीची परंपरा राहिली आहे की आपसामध्ये वाद करायचं, केवळ सत्ता मिळवण्याकरता एकत्र यायचं आणि सत्ता मिळाल्यानंतर त्या सत्तेचा वाटा आपल्याकडे कसा अधिकाधिक मिळता येईल या दृष्टिकोनातून काँग्रेसचे नेते प्रयत्न नेहमीच करत राहिले। धानोरकर खासदार वहिनी यांनी काल एक स्टेटमेंट केलं की त्यांच्या मतदारसंघामध्ये वडेट्टीवार हे ढवळाढवळ करतात, त्यांच्या या मताशी मी सहमत आहे। 10 जण आहे असं कळतंय, नावं नका सांगू पण आकडा बरोबर आहे की अनेकांना असं वाटतं की या ठिकाणी स्थिर सरकार केवळ भारतीय जनता पार्टी देऊ शकते आणि त्यामुळं ते बरेच जण आमच्या संपर्कात आहेत। किशोर जोरगेवारचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, तो खोटं बोलतोय। कोणतेही काँग्रेसचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात नाहीत, ही अफवा पसरवतोय। सर्व नगरसेवक आमचे सुरक्षित आहेत, आमच्या बरोबर आहेत।